मित्रांनो, LLB 3 इयर्स कॅप ऍडमिशन 2026 ही अतिशय गुंतागुंतीची प्रोसेस आहे. तुम्ही जर LLB 3 इयर्स साठी सीईटी दिली असेल आणि कॅप साठी रजिस्ट्रेशन करत असाल, तर कॅपचं रजिस्ट्रेशन कंप्लीट केल्यानंतर तुमचा फॉर्म जर कन्फर्म झाला, तर तुमचं काम संपलं असं नाहीये. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तुमचा फॉर्म व्हेरिफाय होतो, तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफाय होतात. तर ते व्हेरिफाय झाले आहेत का नाही हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. कधी-कधी अशा प्रकारे तुम्हाला पार्शली व्हेरिफाईड किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नॉट व्हेरिफाईड असं तुमच्या फॉर्ममध्ये येत असेल, तर तुम्हाला ते व्हेरिफाय होईपर्यंत त्याचं अपडेट घेणं आवश्यक आहे. एकदा का तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफाय झाले, तरच तुमचा नंबर पुढे अल्फाबेटिक लिस्टमध्ये येतो, फायनल मेरिट लिस्टमध्ये येतो आणि मग तुम्हाला तुमच्या आवडीचे कॉलेज तिथं चूज करण्याचा ऑप्शन येतो. जर तुमचा फॉर्म पार्शली व्हेरिफाईड झाला असेल, डॉक्युमेंट रिजेक्ट झाले असतील, तर तुमचं हे वर्ष वाया जाऊ शकतं, जर तुम्ही याच्याकडे लक्ष नाही दिलं असेल तर. जर अशा प्रकारे पार्शली व्हेरिफाईड असेल किंवा डॉक्युमेंट रिजेक्ट झाले असतील, तर ते कशाप्रकारे दुरुस्त करायचे आहेत याविषयीचा व्हिडिओ 2 दिवसाखाली मी बनवलेला आहे. तो तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या आणि त्यानुसार जर तुमचे डॉक्युमेंट पार्शली व्हेरिफाईड असतील किंवा डॉक्युमेंट रिजेक्ट झाले असतील, तर ते चेंज करून घ्या. आता आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आणखीन कॅपचा फॉर्म नॉट व्हेरिफाईड असं दाखवतंय. मग हे व्हेरिफाय होण्यासाठी किती दिवस लागतात आणि कॅप फॉर्म आपण व्हेरिफाय करून घेऊ शकतो का? त्याची काही वेगळी प्रोसेस आहे का? याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय आपले इन्फॉर्मेशन करता. मित्रांनो, जसं की मी आता सांगितलं की आपलं लॉग इन केल्यानंतर स्टेटस जे असणार आहे त्या ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्म्ड आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हेरिफाईड असं यायला पाहिजे. पण काही विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणखीन झालं नसेल, ते पेंडिंग मध्ये असेल, तर इथं नॉट व्हेरिफाईड असा मेसेज येतो आणि विद्यार्थ्यांचं एखाद दुसरं डॉक्युमेंट काहीतरी ते चुकीचं अपलोड केलं असेल किंवा त्यांना हवंय ते तिथं अपलोड केलं नसेल, कन्व्हर्जन सर्टिफिकेट अपलोड केलं नसेल, चुकलं असेल सर्टिफिकेट अपलोड करत असताना, मार्क मिसमॅच असतील, तर या ठिकाणी पार्शियली व्हेरिफाईड असा मेसेज येईल. आता पार्शियली व्हेरिफाईड म्हणजे काय, तर तुमचे 1-2 डॉक्युमेंट मध्ये त्यांना एरर सापडलेला आहे किंवा चुकीचे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले आहेत किंवा फक्त डिग्रीचं मार्कशीट अपलोड केलंय, त्यासोबत कन्व्हर्जन सर्टिफिकेट अपलोड केलेलं नाहीये. जे काही चुकलंय ते तुम्हाला कमेंटमध्ये त्यांनी सांगितलेलं असतं. अशा विद्यार्थ्यांना पार्शियली व्हेरिफाईड स्टेटस येतं. मग अशा विद्यार्थ्यांनी परत त्यांचा फॉर्म अनलॉक करून ती प्रोसेस करून घ्यायची. तो व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आणि वरती आय सेक्शनमध्ये दिलेली आहे. तो पाहून घ्या. मग आता ज्या विद्यार्थ्यांचं आणखीन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं नाही, त्यांनी काय करायचंय, सर्वात अगोदर त्यांनी इथं चेक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस मध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस दाखवत असेल ते चेक करून घ्यायचं आहे. जर व्हेरिफाय झालं नसेल तर मग ते किती दिवसात होतं हा विद्यार्थ्यांना प्रश्न आहे. काही विद्यार्थ्यांचं अगदी एका दिवसात 2 दिवसात व्हेरिफाय होतं, तर काही विद्यार्थ्यांचं ऍप्लिकेशन व्हेरिफाय व्हायला 5 ते 10 दिवसांचा टाइम लागू शकतो. तिथं आपल्याला काही करण्याची गरज नाही. एकदा का आपलं फॉर्म कन्फर्म झाला तर पुढे ऑटोमॅटिक तो स्क्रुटिनी कमिटीकडे जातो आणि त्यांच्या हातामध्ये फॉर्म आल्यानंतर ते वन बाय वन सर्व डॉक्युमेंट अशा प्रकारे चेक करतात आणि व्हेरिफाय जे डॉक्युमेंट झालेले आहेत त्याच्या समोर व्हेरिफाईड असा रिमार्क दिला जातो. सर्व डॉक्युमेंट व्हेरिफाईड झाले तर फायनल स्टेटस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हेरिफाईड असा येतो. समजा 1-2 चुकले तर या ठिकाणी ते डॉक्युमेंट रिजेक्टेड असं येतं आणि कुठलं जर चेक केलं नसेल तर इथं काहीच येत नाही. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इज पेंडिंग असा तुम्हाला मेसेज येतो. मग आपण हे डॉक्युमेंट व्हेरिफाय करून घेण्यासाठी वेगळं काय करावं लागतं का? कारण विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येतात की सर, फॉर्म भरून 4 दिवस झालेले आहेत, 6 दिवस झालेले आहेत, परंतु माझं आणखीन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस आणखीन पेंडिंग दाखवतंय. पण माझ्या मित्राने 2 दिवसापूर्वी फॉर्म सबमिट केला होता, कालच फॉर्म सबमिट केला होता आणि लगेच त्याचे डॉक्युमेंट व्हेरिफाय झालेत. मग माझेच का व्हेरिफाय झालेले नाहीयेत? तर मित्रांनो, ई स्क्रुटिनी कमिटीकडं त्यांच्या हातामध्ये कुणाचा फॉर्म केव्हा जाईल सांगता येत नाही. तसं ते सिरियली घेत असतात. परंतु कधी-कधी शफल होऊन एखादा फॉर्म लवकर त्यांच्याकडे जातो आणि त्यांच्या हातामध्ये जसा फॉर्म जातो, तसं ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत असतं. त्यामुळं आपल्याला वेगळं काही करायची गरज नाहीये. 6 दिवस झाले, 7 दिवस झाले, तरी माझा फॉर्म व्हेरिफाईड होत नाहीये. पेंडिंग असं दाखवतंय. म्हणून माझं काही सबमिट करताना चुकलंय का? असं काही नाहीये.
फक्त एक लक्षात घ्या, तुमच्या समोर अशा प्रकारे अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म आणि चेक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस हे येतंय का पहा. हे येत असेल तर तुमचा फॉर्म हा कन्फर्म झालेला आहे. त्याचबरोबर इथे देखील स्टेटस असं शो व्हायला पाहिजे. जर तुम्हाला असं ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म्ड दिसत नसेल आणि इकडं तुम्हाला काही वेगळं लॉक ऑप्शन फॉर्म वगैरे दिसत असेल ऑप्शन, पेमेंट वगैरे ऑप्शन दिसत असेल, तर याचा अर्थ तुमचा फॉर्म आणखीन कन्फर्म झालेला नाही. जेव्हा तुम्ही पूर्ण फॉर्म भरून तिथं लॉकचं ऑप्शन येतं, याविषयीची सविस्तर माहिती कॅपचा ॲडमिशन फॉर्म कसा भरायचा त्यामध्ये दिलेली आहे. स्टेप बाय स्टेप सर्व प्रोसेस दिलेल्या आहेत. त्यानुसार एकदा चेक करून घ्या आणि फॉर्म लॉक कसा करायचा ते पहा. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय सेक्शनमध्ये दिलेली आहे. तुमचा फॉर्म आणखी लॉक झालेला नसेल, इथं कॅटेगरी, सोशल रिझर्वेशन वगैरे दाखवत असेल, याचा अर्थ तुमचा फॉर्म हा आणखीन कन्फर्म झालेला नाही. फॉर्म जर कन्फर्म झाला असेल आणि इथं जर पेंडिंग दाखवत असेल, तर तुम्हाला वेगळं करायची काही गरज नाहीये. थोडा वेळ लागेल. साधारणपणे 10 ते 12 दिवसामध्ये हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन जातं. आणि जे विद्यार्थी शेवटी ॲप्लिकेशन फॉर्म भरणार आहेत, आता जे विद्यार्थी आत्ता हा व्हिडिओ बघतायत, तर त्यांच्यासाठी नो प्रॉब्लेम. परंतु जे शेवटच्या टप्प्यामध्ये आपली लास्ट डेट जे विद्यार्थी उशिरा 29-30 जून दरम्यान त्यांचं फॉर्म कन्फर्म करतात, तर खूप मोठ्या बल्कमध्ये फॉर्म व्हेरिफायला पेंडिंग पडतात आणि मग अशा वेळेस थोडासा लेट लागू शकतो. त्यामुळे तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाहीये. तुमचं ऑटोमॅटिक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. पण या ठिकाणी जोपर्यंत व्हेरिफाईड येत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या लॉगिन मध्ये जाऊन हे स्टेटस चेक करत राहायचं आहे. जर त्याच्यामध्ये रिजेक्टेडचा मेसेज आला, पार्शली व्हेरिफाईडचा मेसेज आला, तर त्यांनी जे काही कमेंट्स दिले आहेत, त्यानुसार तुमचा फॉर्म करेक्ट करून घ्या. ते डॉक्युमेंट अपलोड करून घ्या आणि इथं व्हेरिफाईड झालं, की तुम्ही बिनधास्त राहा. काही टेन्शन घेऊ नका. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलची मेंबरशिप घ्या. धन्यवाद.